संपूर्ण हिंदुस्थानचे प्रतिबिंब उमटले. मोठ्या मनाची माणसं तिथे निर्माण झाली. भारत मातेला पारतंत्र्याच्या पिढीतून सोडवण्यासाठी, मुक्त करण्यासाठी आपले जीवन प्राण लावणारी शक्ती येथे उपजली. समाजाला आलेली मर्ग झटकून पारतंत्र्याच्या होमकुंडात बलिदान करण्याची आळू तिथे उमटली. तो असा माझा महाराष्ट्र. या महाराष्ट्राची अस्मिता जपणारी मोठ्या मनाची माणसे जन्मली. देशासाठी आपल्या संसाराची होळी करून शिरणारी माणसे येथे उमटली. तो हा माझा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र आहे संत ज्ञानेश्वरांचा, गुणाढ्य बरड्यांचा, संत तुकोबांचा, मराठी अस्मिता जपणाऱ्या जागवणाऱ्या संतांचा, मराठी मनाला आलेली मर्ग झटकून टाकणाऱ्या छत्रपती शिवरायांचा, हा महाराष्ट्र धर्मवीर शंभूराजांचा, हा महाराष्ट्र क्रांतिकारकांचा, हा महाराष्ट्र शिववीरांचा, हा महाराष्ट्र संताजी धनाजींचा, अहिल्याबाई होळकरांचा आणि हा महाराष्ट्र लोकमान्य टिळकांचा, शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, समाजसुधारक आगरकरांचा, स्त्रियांसाठी शिक्षणाचा पाया टाकणाऱ्या महात्मा फुलेंचा. या ठिकाणी परेड कमांडर, साहेब परेड कमांडर आणि क्रमांक 1 कंपनीचे पोलीस निरीक्षक आणि कंपनीने दिलेली सुंदर अशी मानवंदना नेतृत्व करतायत. पोलीस निरीक्षक श्री गोविंद साहेब म्हणून काम पाहत आहेत श्री लक्ष्मण तांदळे. त्याचप्रमाणे कंपनी क्रमांक 1 सुरू करतायत राजाराम येळे आणि कंपनी क्रमांक 2चे कंपनी कमांडर आणि जवानांनी सुंदर अशी दिलेली ही मानवंदना. सुखाची नगर निळ्या आभाळा एवढा माझ्या ध्वजाचा सुंदर, तुझे क्रांतीची शलाका, तुझे कर्माचे भांडार, तुझी शक्ती संचारते, तुझे कर्तृत्वाचा सार, तुझ्या मायेचा ओलावा, तुझे कर्तृत्वाची घार, तुझ्या आवडीस तो माझा पोलिसांचा संसार. क्रमांक 3 कंपनी सुरू करताय पोलीस निरीक्षक श्री ठोंबरे यांनी तुम्हाला दिलेली सुंदर अशी मानवंदना. आणि त्याचबरोबर कंपनी क्रमांक 4चे नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री बनकर साहेब आणि जवानांनी दिलेली ही सुंदर अशी मानवंदना. भारत माता आम्ही सारे तिची मुले, गंध वेगळे तरी येथील सारे फुले. समाजाच्या विविध स्तरातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि विविध धर्मपंथांचे आमचे जवान आपल्याला जरूर हेच सांगत आहेत की जरी हजार असतील आमच्या जाती संकटामध्ये विभ्रती, प्रचक्र येतेच देवा चौदांची एकच जीवा. मग पक्ष पंथ तरी लक्ष आमचे सागर करू, अशी तुझी भावना त्या जवानांच्या मनात कायमची शिक्षण केंद्राच्या माध्यमातून जोडली गेली आहे.
1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तरी यापूर्वी महाराष्ट्राला मोठा इतिहास लाभला होता. महाराष्ट्र हा शब्द दोन शब्दांपासून बनलेला आहे, महा आणि राष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महान योद्धा छत्रपती शिवाजी महाराज, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिराव फुले, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, जहालमताचे प्रवर्तक लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशी अनेक अनमोल रत्ने या माती महाराष्ट्राला लाभली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारखे ज्ञानी संतांनी सुद्धा येथेच जन्म घेतलेला आहे. नगरीची शिवाय आणि प्रबोधीची शक्ती, निष्ठावंतांची भक्ती, जगाला वेदवाणी, सामान्य संत ज्ञानेश्वर आणि भावंडांची तेजोमय शक्ती, ज्ञानाची गंगा सर्वांसाठी खुली करणार ज्ञानाची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचे महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर किल्ले जणू माणिक मोत्याप्रमाणे आजही दिमागदार लागतात. गायक सम्राटी लता मंगेशकर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, चित्रमाता सुनील गावस्कर, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, थोर सम्राट पंडित भीमसेन जोशी, अनेक सामाजिक कार्यकर्ते, बाबा मते इत्यादी सर्वांचा महाराष्ट्राला खास अभिमान आहे. त्यांनी आपल्या शौर्याने कर्तबगारीने महाराष्ट्राचे नाव जगभर अजर अमर केलेले आहे. ज्या गाभाऱ्यातून संचारली शिवरायांची तेजस्विता, शंभूरायांची शक्ती, ज्यात इंद्रायणीने आणि भूमीचं अमृत या जगाने ज्ञान रूपाने घटा प्राशन केले. गुरुने हे अमृत त्यांच्या तना मनात उगवले. या जवानांच्या तना मनात नसात अमृताचा संचार होत आहे. अमृत रूपाने जवानांना दिलेली संपूर्णची दीक्षा आता देश सेवेसाठी खऱ्या अर्थाने कामी मिळाले. आपल्या महाराष्ट्रात डोंगर दऱ्यांनी सरलेला आहे, शिवराच्या गड किल्ल्यांनी सरलेला आहे. गोदावरी सारख्या मोठ्या नद्या, वेरूळ अजिंठ्यासारखी देवणी प्रचंडलेली, विद्येचे मायाघर पुणे, अमाप निसर्ग सौंदर्य नटलेला कोकण महाराष्ट्राचे वैभव आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी, नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. महाराष्ट्रातील उंच उंच शिखरे असा हा माझा महाराष्ट्र सजलेला आणि नटलेला आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख उड़ने से कुछ नहीं होती, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. असा हा बुलंद घोषणा या जवानांच्या तना मनात जगला आहे, पेटला आहे, जिवंत झाला आहे. या भूमीत शिवछत्रपतींनी स्वराज्याची स्थापना केली. याच माती स्वतंत्राची पहिली आरोळी फुटली. या भूमीत स्वतंत्रासाठी घरादाराची डोळे करून शेकणारे देशभक्ती माणसं जन्माला आली. तीची स्वातंत्र्यवीराची, शिवराची, नरवीरांची, कर्मवीरांची भूमी. महाराष्ट्र हा तलवार बहादुरांचा, बुद्धिवाद्यांचा, नीतिमंतांचा, सात्विक गुणांचा, समृद्ध विचारांचा वास असणारा मध्य प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. तेजोनिधी साने गेलेली विनोदराव हळे, स्वातंत्र्यवीर सावरकर, केलंकर, पांढरकर, कांगडे, राजवाडे, वैद्य, परांजपे, केतकर यांचा हा महाराष्ट्र. समाजाला ऐक्याची दिशा देणाऱ्या संतांचा हा महाराष्ट्र. एकाच वेळी अनेक विद्या आणि भाषेवर प्रभुत्व मिळवणारे जगातील अद्वितीय योद्धा, दोन्ही हातांनी वाघाला टनाटन फाडणारा आणि ते दिल्लीवर आभाळ तुटून पडावे असं तुम्ही पडणाऱ्या छत्रपती शंभूराजांचा हा महाराष्ट्र. प्रगल्भ बुद्धिवान असणाऱ्या सयाजीराव गायकवाडांचा महाराष्ट्र, ज्यांनी आपल्या दानवृत्तीतून अनेकांना शिक्षणासाठी शिक्षण देणाऱ्या शिक्षणाची गंगा आणण्यासाठी प्रगल्भ विचारांनी जगणारे, सामाजिक भेदभाव नाहीसे करून सामाजिक ऐक्याची भावना जोपासणारे, गोर गरिबांना दारिद्र्याच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी शालेय शिक्षण सोयी करणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचा हा महाराष्ट्र. या ठिकाणी परेड कमांडर आणि सेकंड परेड कमांडर आणि कंपनी क्रमांक 1चे नेतृत्व करत आहेत राजाराम साहेब यांनी दिलेली सुंदर अशी मानवंदना. तसेच कंपनी क्रमांक 2चे कंपनी कमांडर आहेत पोलीस निरीक्षक युडी केंद्रे आणि जवानांनी दिलेली ही सुंदर अशी मानवंदना. राजमाता, राष्ट्रमाता, जिजा उंच हा महाराष्ट्र. इकडे समोर कोट करून उभे राहून ज्यांनी झाशी विनामयाचे दणकावून सांगणाऱ्या झाशीच्या राणीचा हा महाराष्ट्र. मंदिरावर कळस, दारात तुळस टिकण्यासाठी हळदरीच झगडणाऱ्या मुलींच्या अहिल्याबाई होळकरांचा हा महाराष्ट्र.
कंपनी क्रमांक 4 कंपनी कमांडर आहेत पोलीस उपनिरीक्षक बनकर साहेब आणि जवानांनी दिलेली सुंदर असे मानवंदना. या अभिषेकाने स्वतः शिस्तीच्या चौकटीत राहून जवानांना शिस्तीचे पाय करून पाडले असे या जवानांचं आपण आज खऱ्या अर्थाने एकमेव वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आज पाहत आहोत. राकड देशा कडकर देशा दगडांच्या